नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी सूरज ग्रुपचे चेअरमन माननीय रमेशजी पारशेवार यांचा वाढदिवस अतिशय उत्साहात संपन्न होत आहे। त्याच अनुषंगाने एक दुधामध्ये साखर म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी साधू संतांचा मेळा आज या ठिकाणी आलेला आहे। एक म्हण आहे, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। त्या म्हणीप्रमाणे या ठिकाणी आज दिवाळीसारखा आनंद आज या रमेशजी पारशेवार यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी संपन्न होत आहे। त्यानिमित्त गुरुवर्यांनी दिलेले आशीर्वाद। सर्वप्रथम सर्वांना आनंद देवदत्त आमच्या माहूर येथील महाशुभ देवस्थानचे अनुसयामाईचे मुख्य पुजारी आदरणीय संत श्री चिंतामण भारती गुरु धनराज भारती महाराज, अनुसया माता मंदिर माहूरगड, तसेच या ठिकाणी महंत श्री अष्टकौशल्य महंत श्री नारायणगिरीजी महाराज गुरु बाळगिरीजी महाराज वडगुंपा माहूरगड, तसेच संत श्री रुद्रगिरी महाराज गुरु दयाळगिरी महाराज मठ संस्थान किवळा, आमच्या मातामाय संत श्री सरोजगिरी माता मठ संस्थान नायगाव, आम्ही सर्व साधू संत या ठिकाणी आपले दत्तभक्त श्री रमेश पारशेवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणण्यापेक्षा साधू संतांनी आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। सावकारांचं आम्हाला 2-4 दिवसाखाली निमंत्रण आलं की माझा 29 तारखेला वाढदिवस आहे, त्यानिमित्तानं ध्वजारोहणाचा एक कार्यक्रम व महापूजाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे। त्यानिमित्तानं या ठिकाणी आम्ही परिसरातील व माहूर येथून आलेले साधू संत मंडळी व रमेश सावकार यांच्यावर प्रेम करणारी असंख्य या ठिकाणी त्यांचा मित्रपरिवार आप्तस्वकीय या ठिकाणी जमलेले आहेत। मी माझ्या दत्तसंस्थान हारबळच्या वतीनं रमेश सावकार यांना अशीच त्यांच्या हातून धार्मिक कार्य हो, धर्माचं कार्य हो व संत समर्थ सद्गुरू बाळगीर महाराज त्यांना दीर्घ आयुष्य देव एवढीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो व आनंद देवदत्त। लाखो जनता जेव्हा आशीर्वाद देते त्या आशीर्वादाची गिनता एका साधू संताच्या आशीर्वादाने होते। लाखो जनता एकीकडे आणि एक साधू संत एकीकडे तेवढा आशीर्वाद असतो। आणि या ठिकाणी तर पाहतात या ठिकाणी साधू संतांचा जल्लोष, साधू संतांचा मेळा या ठिकाणी जमलेला आहे। तेव्हा या ठिकाणी रमेशजी पारशेवार यांचं एक नशीब म्हणायला हरकत नाही की या ठिकाणी एवढे साधू संत येऊन त्यांना शुभ आशीर्वाद देत आहेत। सद्गुरू महाराज की जय। श्री रमेश सावकारजी पारशेवार एक मोठे उद्योगपती असून बऱ्याचशा लोकांना त्यांनी कामावर घेऊन त्यांना काम लावून बऱ्याचशा लोकांचं त्या ठिकाणी त्यांनी हे नोकरी वगैरे देऊन त्यांना त्यांचं कुटुंबाचं जे काय ते पालनपोषण करण्याचं काम मोठ्या छान करत असतात। आणि त्यांच्यामुळं कितीतरी लोक कामाला आहेत आणि त्यांचं कुटुंब सुखी आहे। असे असणारे सावकार यांना सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज यांचा शुभ आशीर्वाद आहे। आणि जमलेले सर्व साधू संत महंत व दत्त शिखरचे या ठिकाणी सुद्धा गुरु महाराज उपस्थित आहेत। तसेच नारायणगिरीजी महाराज व अकबरचे महाराज आणि मातामाईसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। कारण साधू संतांचा आशीर्वाद आता सांगितल्याप्रमाणे साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा, किंवा येता साधू संतांचे दर्शन आऊट कोटी तीर्थाचे घडे स्नान, सत्पात राशी देता दान कोटी यज्ञ फलप्राप्ती। एका साधू महात्म्याचा आशीर्वाद घेतल्यानंतर लाखो तमाम लोकांचा आशीर्वाद एका बाजूला आणि एका संत महात्म्याचा आशीर्वाद एका बाजूला, अशी एक म्हण आहे। म्हणून आशीर्वादम फलदायकम सर्वसुख संपदा, 100 लोकांचा पोशिंदा असावा, 100 लोकांना मारणारा नसावा। म्हणून हजारो लोकांचा पोशिंदा असणारे आमचे दत्तभक्त परायण रमेश सावकारजी पारशेवार यांनी आज या ठिकाणी त्यांच्या जन्मदिवसाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व साधू संत इष्टमित्र व आप्तस्वकीय
सर्वांना त्यांनी निमंत्रित करून या ठिकाणी मोठ्या उत्साहाने धर्मभूषण ध्वजारोहण या ठिकाणी झालेलं आहे आणि आनंद दत्त महापूजेचं सुद्धा प्रयोजन या ठिकाणी होत आहे आणि तसेच महाप्रसाद अन्नदानसुद्धा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं होत आहे. तरी त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हीच आमची दत्तप्रभूच्या चरणी व सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. जय आनंद जय दत्त. मनुष्याची जेव्हा परिस्थिती बिकट असते तेव्हा देव आठवतो, साधू संत आठवतात, परंतु या ठिकाणी रमेशजी पारशेवार हे हमेशा नेहमीच साधू संतांच्या सोबत असतात, देवाच्या चरणी असतात आणि त्यामुळं आज या ठिकाणी साधू संतांचा मेळा आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आलेला आहे. त्यानिमित्त आपण चर्चा करू. शहादत्ताचे अवतार स्वामी माझा बाळगुरू, ज्यांचं समाधीस्थळ आपल्या सर्वांनाच माहीत आहे, श्री तीर्थक्षेत्र गाडीपुरा नांदेड येथील आम्ही अध्यक्ष श्री संत नारायणगिरी गुरु बाळगीर महाराज व रमेश शेठ पारशेवार असणारे आपले त्या संस्थांचे सचिव आणि एवढेच नव्हे तर सद्गुरू समर्थ बाळगीर महाराज जसे ज्ञानेश्वर माऊली होऊन गेले, स्वामी समर्थ महाराज होऊन गेले, शिर्डी साईबाबा होऊन गेले, त्याचप्रमाणे आनंद दत्त संप्रदायामध्ये शहादत्त अवतार स्वामी बाळगुरू महाराज होऊन गेले आणि त्यांचे परमशिष्य असणारे आनंदगिरी महाराज आणि त्यांचे परमस्नेही भक्त असणारे श्री रमेश शेठजी पारशेवार यांची अनन्य सेवा या आनंद संप्रदायामध्ये असलेले सद्गुरू बाळगीर महाराज, शहादत्ताचा अवतारू स्वामी बाळगुरू महाराज यांचं समाधीस्थळ असणारं गाडीपुरा नांदेड येथे त्यांची अनन्य सेवा असते आणि या सेवेमध्ये त्यांना संतांच्या सेवेची तर आवड आहेच, परंतु येणाऱ्या साधू संतांची सुद्धा त्या ठिकाणी आवड आहे आणि भक्तीसुद्धा करतात आणि या ठिकाणी येणाऱ्या सर्व भक्तांची त्या ठिकाणी नांदेड या मठामध्ये सेवासुद्धा करतात. त्यांना जे पाहिजे त्या ठिकाणी त्यांना अन्नदान असो, वस्त्रदान असो याचीसुद्धा ते व्यवस्था त्या ठिकाणी लावतात आणि एवढेच नव्हे तर उद्योगपती असणारे सुप्रीम गोल्ड कंपनीचे चेअरमन असणारे श्री रमेश शेठजी पारशेवार यांचा आज 29/12/2025 रोजी आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांचा जन्मदिवस आहे आणि या त्यांच्या जन्मदिवशी आज सर्व साधू संतांचा त्यांना आशीर्वाद आहे. त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने त्यांची अशीच प्रगती हो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो या ठिकाणी आणि त्यांना आशीर्वाद देऊन माझे 2 शब्द गुरु महाराज चरणी अर्पण करतो. जय आनंद, जय जय आनंद. जेव्हा वाढदिवस असतो तेव्हा बरेच जण वेगवेगळ्या मंदिरामध्ये वेगवेगळे साधू संतांचं दर्शन घेण्यासाठी जातात, परंतु या ठिकाणी या धर्तीवर एक प्रकारचे या ठिकाणी पूर्ण साधू संत पाहून या ठिकाणी आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे व रमेशजी पारशेवार यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी साधू संत त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांना शुभाशीर्वाद देत आहेत. हे एक त्यांचं भाग्यच म्हणायला काय हरकत नाही. काय श्री गुरुदेव दत्त. सर्वप्रथम रमेशजी पारशेवार यांना आज वाढदिवसानिमित्त शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा. त्यांनी वाढदिवसानिमित्त जसे उपक्रम राबवलेत तसं मी सर्व दत्तभक्तांना आवाहन करू इच्छितो की आपण आपले वाढदिवस किंवा जे पण इतर कार्यक्रम राहतात उत्साहाचे ते धार्मिक कार्यांशी निगडीत साजरे करावेत व आपले नवीन पिढी जे वाढदिवस आणि इतर उत्सव साजरे करण्याच्या नावावर नशेच्या आहारी जाते त्याच्यापासून दूर ठेवावी आणि या निमित्ताने त्यांचा कार्याचा अनुभवाचा आधार घेऊन आपणही वाढदिवस आणि इतर कौटुंबिक उत्सव साजरे करताना ते धार्मिक पद्धतीनं साजरे करावे एवढीच अपेक्षा सर्व दत्तभक्तांकडून करतो आणि माझे 2 शब्द. सूरज ग्रुपचे चेअरमन माननीय रमेश शेठजी पारशेवार यांचा वाढदिवस सकाळीपासून अतिशय उत्साहात संपन्न होत आहे. त्यानिमित्त या ठिकाणी हरिभक्त पारायण वसमतकर महाराज यांचं या ठिकाणी प्रवचन आयोजित केलं होतं. संत बाळगीर महाराज यांच्यावर या ठिकाणी प्रवचन होतं. त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करू. काय सांगणार त्या कार्यक्रमाविषयी? आज सूरज ग्रुपचे चेअरमन रमेश शेठजी पारशेवार यांचा अभिष्ट चिंतन सोहळा अतिशय सकाळपासून उत्साहात साजरा आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 29 जी तारीख आहे ती तारीख मी खुली ठेवत असतो आणि रमेश शेठजी पारशेवार हे आनंदगीर महाराज यांचे शिष्य आहेत आणि बाळगीर महाराज यांच्या आशीर्वादामुळं हा परिवार पारशेवार परिवारावर कृपा असल्यामुळं त्यांना कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही आशीर्वादामुळं. आणि आम्ही दोघं गुरुबंधू असल्यामुळं दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मी या ठिकाणी कीर्तनाच्या निमित्तानं त्याने मला बोलावलं. सकाळपासून अन्नदान, नामस्मरण, महापूजा
आणि कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना प्रबोधन असा अनेक ठिकाणी अभिष्टचिंतन सोहळे होत असतात. मात्र त्या अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये आध्यात्मिक नामस्मरण अन्नदान ह्या गोष्टी नसतात. त्या या ठिकाणी आपल्याला सर्वांना पाहायला मिळाल्या. या ठिकाणी त्यांच्या शुभेच्छा देतो. तर अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांना आपल्या संबंध आनंद दत्तधाम आश्रम सद्गुरू परिवारातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद. उदंड आयुष्य लाभो आणि अशाच प्रकारचा परिणामाचा ध्वज त्यांनी अविरतपणानं फडकत राहो आणि त्यांना गुरुसेवा आणि अन्नदान नामस्मरण घडो अशा प्रकारचा मी त्यांना आशीर्वाद देतो. जगदित रंग तव शुभ नामे जागे तव शुभाशिष मागे. भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे वंदे वंदे. आमचं वय झालेलं नाही भक्ती करायला. बापूजी पाटलाला एवढ्या लवकर कळाला होता आणि बापूजी पाटील परपंच आणि परमार्थ करून 16 वर्षाच्या वयात महाराजाच्या समागमामध्ये आले. सद्गुरु नाम देऊनी मजला सद्गुरु नाम देऊनी मजला. पूर्ण चंद्राची अवतार